Dear student, in the last lecture we have seen valency, variable valency. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही व्हॅलन्सी संयोजक, त्याच्यानंतरचे असणारे काही व्हेरिएबल व्हॅलन्सी परावर्ती संयोजक आणि त्याच्यानंतर आपण रॅडिकल्स मूलक जे आहेत तर त्या मूलकांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी आपण केलेला आहे. तर त्याच्यामध्ये असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांपैकी आम्लारी धर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पुढे पहा की यूज युअर ब्रेन पॉवर, डोकं चालवायचंय. ही क्लासिफाय द फॉलोइंग रॅडिकल्स into two types. While doing this, use a criteria other than the sign of the electronic charge on it. की पुढील असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांचं वर्गीकरण करायचे आणि हे करताना उपयोगात आणलेल्या त्यांच्या विद्युत प्रभाराच्या चिन्हापेक्षा वेगळा अशा प्रकारचा असणारा जो काही निकष जो आहे, क्रायटेरिया जो आहे तर तो क्रायटेरिया आपल्याला त्या ठिकाणी वापरायला सांगितलं. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की असणारे जे काही सिंपल अशा प्रकारचे असणारे ते काही रॅडिकल्स जे आहेत, काय म्हणतो मी त्या ठिकाणी सिंपल रॅडिकल्स म्हणजे साधे अशा प्रकारचे असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्या साध्या मूलकामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी Ag प्लस, त्याच्यानंतर Mg2+, बरोबर. त्याच्यानंतरच आपल्या लक्षात येताना दिसते की साधा अशा प्रकारचं मूलक जे आहे तर ते Cl-, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी Fe2+ आणि असणारं जे काही Br- अशा प्रकारची ही जी काही मूलक जी आहेत तर ती मूलक आपल्याला त्या ठिकाणी सिंपल रॅडिकल्स मध्ये त्या ठिकाणी येतात. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे कंपोजिट रॅडिकल्स म्हणजे संयुक्त अशा प्रकारचे असणारे जे काही मूलक की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मूलकांचा त्या ठिकाणी समावेश आहे अशा प्रकारचे भाग की SO4 याच्यामध्ये सल्फर आणि ऑक्सिजन अशा प्रकारची दोन मूलक आहेत. त्याच्यानंतर पुढे ClO3- क्लोरीन आणि ऑक्सिजन अशा प्रकारचे मूलक आहे. त्याच्यानंतर NH4- याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन अशा प्रकारची दोन मूलक आहेत. आणि पुढे आपल्याला सांगता येईल की NO3- नायट्रोजन आणि ऑक्सिजन अशा प्रकारची संयुक्त अशा प्रकारची असणारी जी काही मूलकं जी आहेत तर त्या मूलकांचा वेगळा गट आपल्याला त्या ठिकाणी करतात. मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स सच ॲज सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन आर कॉल्ड सिंपल रॅडिकल्स. पण त्या ठिकाणी सिंपल रॅडिकल्स जे आहेत तर ते सिंपल्स रॅडिकल्स म्हणजे कोणती तर मोनो ॲटॉमिक. आता मोनो ॲटॉमिक म्हणजेच काय की सर्वसाधारणपणे एक अणू असलेली जी काही मूलकं जी आहेत, उदाहरणार्थ पाहता या ठिकाणी सिल्वर आहे, मॅग्नेशियम, क्लोरीन, आयर्न, ब्रोमिन किंवा आपल्याला अजून त्याची उदाहरणं जी आहेत तर त्याच्यामध्ये सोडियम त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा असणारं जे काही कॉपर जे आहे तर त्या कॉपरचं उदाहरण त्याच्यामध्ये सांगता येईल. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी एक अणू त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी सिंपल रॅडिकल्स किंवा मोनो ॲटॉमिक रॅडिकल्स त्या ठिकाणी. व्हेन ए रॅडिकल इज ए ग्रुप ऑफ ॲटम्स कॅरिंग चार्ज सच ॲज SO4, NO3-, NH4+ इज कॉल्ड कंपोजिट रॅडिकल. काय सांगतोय की जेव्हा एखादं असणारं जे काही मूलक जे आहे तर ते मूलक कसं असतं तर प्रभारित अशा प्रकारच्या अणूंचा गट असतो आणि अशा वेळेला त्याला त्या ठिकाणी कंपोजिट रॅडिकल किंवा त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे संयुक्त मूलक त्या ठिकाणी म्हटलेले. उदाहरणार्थ त्या ठिकाणी SO4, ClO3- NH4+ आणि NO3- अशा प्रकार त्या ठिकाणी संयुक्त मूलक जे आहेत तर त्या संयुक्त मूलकांची नावं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल.
द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन एनी रॅडिकल इज इट्स व्हॅलन्स. की मुलक जे आहे तर त्या मुलकांवरील असणारे काही प्रभार जे आहेत तर ते प्रभार म्हणजे काय असणार तर त्याची संयोजी असणार. उदाहरण Pg+ आहे, इथे एकच प्रभार आहे, त्याची व्हॅलन्सी 1 आहे. Mg2+ म्हणजे याची व्हॅलन्सी 2 आहे. त्याच्यानंतर SO4 व्हॅलन्सी किती आहे 2 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीची त्याची मुलकावरील असणारे काही प्रभार जे आहेत तर त्या प्रभारांचं जे मूल्य असतं ती त्याची काय असते संयोजा जी आहे तर ती संयोजा त्या ठिकाणी असते. येते याच्यानंतर पुढे पेज नंबर 55 वर आपल्याला केमिकल फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड ए रिकॅपिट्युलेशन, ज्या ठिकाणी रासायनिक संयोगाचे सूत्र एक पुनरावलोकन. काय सांगितलेले, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए कंपाऊंड फॉर्म्ड बाय आयनिक बॉन्ड इज दॅट इट्स मॉलिक्यूल हॅज 2 पार्ट्स. काय सांगता येईल की आयनिक बॉन्ड म्हणजे आयनिक बंधानं तयार झालेले जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्याच्या रेणूचे 2 भाग त्या ठिकाणी असतात. आता कोणते 2 भाग असतात तर दीज आर कॅटायन्स अँड ॲनायन्स. तर ते 2 भाग म्हणजेच काय असते तर त्याच्यामध्ये एक कॅटायन असतो आणि एक त्या ठिकाणी ॲनायन असतो. कॅटायन जो आहे तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याच्यानंतर ॲनायन जो आहे तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आता कॅटायन्स कसे तयार होताना असतात इलेक्ट्रॉन लूज करून त्या ठिकाणी होताना असतात. ॲनायन कसे तयार होताना असतात इलेक्ट्रॉन गेन करून त्या ठिकाणी ॲनायन्स जे आहे तर ते ॲनायन्स त्या ठिकाणी तयार होताना असतात. हे आपण त्या ठिकाणी मागे पाहिले. These are a cations and anions that is a basic radical and acidic radical. कॅटायन जो आहे तर त्या कॅटायनलाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी बेसिक रॅडिकल म्हटलं. ॲनायन जे आहे तर त्या ॲनायनला आपण मागे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी ऍसिडिक रॅडिकल जे आहे तर ते ऍसिडिक रॅडिकल त्या ठिकाणी म्हटलं. म्हणजेच त्या ठिकाणी असणारे काही कॅटायन असतील ॲनायन्स असतील. कॅटायन्स म्हणजे काय तर आम्लरी धर्मी मूलक आणि असणारे जे काही ॲनायन्स जे आहेत तर त्या ॲनायन्सला आपण त्या ठिकाणी आम्लधर्मी अशा प्रकारची मूलक जी आहेत तर ती मूलक त्या ठिकाणी म्हटली. दीज 2 पार्ट्स आर अपोजिटली चार्ज. मगाशी मी म्हटलं की कॅटायन जो आहे तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, ॲनायन जो आहे तर त्याच्यावर काय असतो निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असतो. म्हणजेच त्या ठिकाणी ह्याचे काही 2 भाग जे असतात तर ते 2 भाग कसे असतात विरुद्ध प्रभारित त्या ठिकाणी असतात. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम कॉन्स्टिट्यूट द आयनिक बॉन्ड. आणि हे जे काही कॅटायन्स असतील ॲनायन्स असतील तर त्यांच्यामधलं असतं जे काही आकर्षण बल, ते आकर्षण बल म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी आयनिक बॉन्ड म्हणजे आयनिक बंध जो आहे तर तो आयनिक बंध त्या ठिकाणी असतो. द नेम ऑफ आयनिक कंपाऊंड कंटेन 2 वर्ड्स. या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला की आयनिक संयुग जे आहे तर त्या आयनिक संयुग जे आहे तर त्या आयनिक संयुगाच्या नावामध्ये 2 शब्द त्या ठिकाणी असतात. आता कोणते 2 शब्द त्या ठिकाणी असतात? द फर्स्ट वर्ड इज द नेम ऑफ द कॅटायन अँड द सेकंड इज द नेम ऑफ द ॲनायन. त्या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे काही आयनिक कंपाऊंड जे आहे काय सांगतोय की आयनिक कंपाऊंड जे आहे तर त्या आयनिक कंपाऊंड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तर तो कोणता असणार आहे कॅटायन्स त्या ठिकाणी असतो आणि दुसरा सेकंड वर्ड जो आहे तो सेकंड वर्ड म्हणजे काय असते तर त्या ठिकाणी असणारे जे काही ॲनायन्स जे आहे तर ते ॲनायन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे पहिला शब्द जो आहे तर ते कॅटायनचं नाव असतं, दुसरा शब्द जो आहे तर तो दुसरा शब्द काय असतो तर त्या ठिकाणी ॲनायन जे आहे तर ते ॲनायनचं नाव त्या ठिकाणी असतं. उदाहरणार्थ पहा की फॉर एक्झाम्पल द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड सच ॲज सोडियम क्लोराइड इज रिटन बाय द symbol of the cations on the left and adjacent to its on the right is the symbol of the anion. आता काय सांगितलं की सोडियम क्लोराइड जे काही सोडियम क्लोराइड जे आहे तर त्या सोडियम क्लोराइड हे असणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं रासायनिक सूत्र लिहिताना आपण काय करतो कॅटायनची असणारे जे काही संज्ञा जी आहे आता या ठिकाणी सोडियम क्लोराइड
सोडियम क्लोराईड मध्ये असणारे काही कॅटायन्स जे आहे तर त्या कॅटायन्स काय केलं आपण जे सूत्र जे आहे तर त्या सूत्राच्या काय केलं डाव्या बाजूला त्या ठिकाणी कॅटायन्स जे आहे तर ते कॅटायन्स त्या ठिकाणी बरोबर. आणि याला जोडूनच उजव्या बाजूला काय करणार आपण ऍनायन्स. ऍनायन्स कोणता आहे तर त्याच्यामध्ये क्लोरीन आहे आणि त्या क्लोरीनची असणारी जी काही संज्ञा त्या ठिकाणी लिहिणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सोडियम क्लोराईड जे आहे तर ते सोडियम क्लोराईड हे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं त्या ठिकाणी सूत्र लिहित असताना आपण काय केलेलं आहे असणारा जो काही कॅटायन जो आहे तर तो डाव्या बाजूला लिहिला आणि याला जोडूनच उजव्या बाजूला काय केलेलं आहे ऍनायन्स जे आहे तर ते ऍनायन्स त्या ठिकाणी येते. पुढे आता पुढे काय दिलेलं आपल्याला द चार्ज आर नॉट शोन दो द नंबर्स ऑफ द ऍनायन्स इज रिटन ॲज द सबस्क्रिप्ट ऑन द राईट ऑफ द सिम्बॉल ऑफ द आयन. पुढे काय सांग की रेणुसूत्र दाखवताना आयन जे आहे तर त्या आयनांवरचा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार त्या ठिकाणी दाखवत नाही. मात्र त्याच्यामध्ये असणारी जी काही आयनांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती आयनांची संख्या संज्ञेची असणारी जी काही उजवी बाजू जी आहे तर त्या उजव्या बाजूला पायाशी त्या ठिकाणी लिहिली जाते. या ठिकाणी हा जो काही पाया जो आहे तर त्या पायाशी काय केल्या ते तर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये किती आयन्स आहेत तर ते त्या ठिकाणी लिहिलं जातं. येते त्याच्यानंतरचं पहा पुढे आपल्याला काय दिलेलं आहे इन केस ऑफ द कॉम्पोजिट रॅडिकल्स द नंबर इज रिटन ॲज द सबस्क्रिप्ट आउटसाइड द ब्रॅकेट एनक्लोजिंग इट सिम्बॉल. की मागे आपण त्या ठिकाणी म्हणजे याच तासाला आपण त्या ठिकाणी कॉम्पोजिट अशा प्रकारची त्या ठिकाणी रॅडिकल्स पाहिलेली संयुक्त अशा प्रकारची असणारी काही मुलकं जी आहेत तर ती मुलकं आपण त्या ठिकाणी लिहिली. मग संयुक्त असणारी काही मुलकं जी आहेत तर ती मुलकांची जर संख्या जी आहे तर ती 2 किंवा 2पेक्षा जर जास्त जर असेल तर अशा वेळेला मुलकांची असणारी काही संज्ञा जी आहे तर ती संज्ञा काय करायची कंसामध्ये लिहून संख्या कंसाच्या बाहेर उजवीकडं पायाशी बेस जो आहे तर त्या बेसची त्या ठिकाणी द्यायची येते. आणि पुढे आपल्याला सांगितलंय धिस नंबर इज ऑब्टेन इझिली बाय द मेथड ऑफ द क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हॅलन्स. आणि याच्यामध्ये काय केलं जातं की संयुजा ज्या आहेत तर त्या संयुजा आपण पायाशी त्या ठिकाणी लिहिणार आहे आणि त्या संयुगांचा तिरकस गुणाकार पद्धतीनं ही जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी मिळवली जाते. आता कशी मिळवली जाते द स्टेप्स फॉर रायटिंग ए केमिकल फॉर्म्युला आर शोन ऑन द नेक्स्ट पेज. या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा गुणाकार करून केमिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहिला जातो हे आपल्याला पुढील पानावर त्या ठिकाणी. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला सोडियम सल्फेट आहे. या सोडियम सल्फेट हे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय केमिकल फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहायचं आणि केमिकल फॉर्म्युला लिहिण्यासाठी असणाऱ्या ज्या काही पायऱ्या ज्या आहेत तर त्या पायऱ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा येतोय. पहा त्या ठिकाणी सोडियम सल्फेट जे आहे तर त्या सोडियम सल्फेटचं काय करायचं आपल्याला केमिकल फॉर्म्युला. मग आता हे लिहिण्यासाठी असणाऱ्या ज्या काही स्टेप जे आहे तर त्या स्टेप आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. पहा स्टेप फर्स्ट जी आहे तर ती काय दिलेली स्टेप फर्स्ट. आता स्टेप फर्स्ट काय सांगितलेली टू राईट द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल. काय सांगितले टू राईट द सिम्बॉल ऑफ रॅडिकल. आता हे सिम्बॉल लिहित असताना पुढे आपल्याला सांगितलंय की बेसिक रॅडिकल्स ऑन द लेफ्ट बेसिक रॅडिकल्स ऑन द लेफ्टला आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं उजव्या बाजूला त्या ठिकाणी बेसिक रॅडिकल त्या ठिकाणी बरोबर. पाहता त्या ठिकाणी सिम्बॉल जे आहे तर ते सिम्बॉल लिहायचे. उदाहरणार्थ एक आहे तर त्या ठिकाणी सोडियम आहे. कोणता आहे तर सोडियम Na आणि दुसरा कोणताही सल्फेट आहे जे आहे SO4. आता याच्यामधला असणारा जो काही बेसिक रॅडिकल जे आहे तर तो बेसिक रॅडिकल कुठे लिहिला आपण लेफ्टला लिहिला. बेसिक रॅडिकल काय म्हटले ऑन द लेफ्ट लिहिला आणि असणारा जो काही ऍसिडिक रॅडिकल जो आहे तर तो काय केला आपण राईटला येते. त्याच्यानंतर स्टेप्स 2 दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचंय स्टेप्स 2 मध्ये काय करायचंय
टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. काय सांगितलेलं आहे? टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह काय सांगितले? रिस्पेक्टिव्ह रॅडिकल्स. म्हणजे काय करायचंय तर त्या मूलकाची असणारी जी काही संयोजन आहे तर ती संयोजन या ठिकाणी याच्या खाली द्यायची. उदाहरणार्थ आपलं त्या ठिकाणी असणारी जी काही मूलक जी आहे तर ती मूलक आहे सोडियम आणि दुसरा आहे SO4. आता सोडियम जो आहे तर त्या सोडियमची असणारी जी काही व्हॅलन्सी आहे 1, SO4 ची असणारी जी काही रॅडिकल जे आहे तर याची व्हॅलन्सी आहे 2. तिसरी स्टेप काय सांगितली आपल्याला? स्टेप 3 येतो या ठिकाणी. स्टेप 3. तर स्टेप 3 मध्ये काय करायचंय? टू क्रॉस काय सांगते? टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन. काय म्हणतोय? टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय द arrow दिसतंय. काय सांगितलेलं आहे? टू क्रॉस मल्टिप्लाय ॲज शोन बाय द arrow. कशाची arrow? तर या ठिकाणी arrows द नंबर ऑफ द रॅडिकल्स. arrows द नंबर ऑफ रॅडिकल्स. स्टेप 3 मध्ये काय करायचंय की मूलक जे आहे तर त्या मूलकांची संख्या मिळवण्यासाठी बाणानं दर्शवल्याप्रमाणे काय करायचे? तिरकस गुणाकार जो आहे तर तो तिरकस गुणाकार. उदाहरणार्थ सोडियम आहे आणि आपलं काय आहे? सल्फेट. याची संयोजक 2 आहे. याची संयोजक किती आहे? सोडियमची 1 आहे आणि सल्फेटची 2 आहे. आता तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी दाखवतो. आता चौथी शेवटची स्टेप. आता शेवटच्या स्टेप मध्ये काय करायचंय पहा. या ठिकाणी स्टेप 4 मध्ये काय करायचंय? टू राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. काय सांगितलंय? राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. म्हणजेच काय करायचंय की संयुगाचं असणारं जे काही रासायनिक सूत्र जे आहे तर ते रासायनिक सूत्र त्या ठिकाणी आपल्याला लिहायला त्या ठिकाणी सांगितले. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर पहा काय येते? तर या ठिकाणी Na2 आहे. काय आहे? Na2 आणि पुढे काय आहे? SO4 आणि इंटू किती आहे? 1. तो घेतला काय? नाही घेतला काय? काहीच फरक नाही. म्हणजे हाच फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो. Na2SO4 हा कसला झाला? सोडियम सल्फेटचा असणारा तो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला त्या ठिकाणी. In order to write the chemical formula of the compound, it is necessary to know the valencies of the various radicals. ही विविध असणारे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगाची रेणूसूत्र आपल्याला द्यायची आणि ती रेणूसूत्र लिहिण्यासाठी असणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांच्या असणाऱ्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्या ठिकाणी माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. येते द नेम्स and the symbols along with the charge of the common radicals are given in the chart. काय सांगितलेलं आहे की पुढे दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये लेही लागणारे जे काही मूलक जे आहेत तर त्या मूलकांची नावं त्यांच्या प्रभारासहित त्या ठिकाणी संज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आहे. हा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.